जुबली स्टार, दिग्दर्शक, शाहीर, कवी, गायक, वादक, वक्ता आदी सर्व गुणांचा सुंदर मिलाप म्हणजे दादा कोंडके. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमवीर म्हणून आपल्या नावाचा डंका करवणारे मराठी कलावंत म्हणजे दादा कोंडके. अशा या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा डबल मिनिंगचे डायलॉग व सदाबहार गाणे म्हटले की आठवण आलीच पाहिजे म्हणजे आलीच पाहिजे दादा कोंडके यांची. भजन, ढोल, तासे, लोकनाट्य अशा अनेक कलाकारातून दादांनी आपली कारकीर्द सुरू केली. कलाक्षेत्राचा कोणताही वारसा नसताना दादांनी कलाक्षेत्रात कशी एंट्री घेतली हे चंदूभाई देशपांडे यांनी सहवास दादा कोंडके यांचा या पुस्तकात मांडले. दादा, तुम्ही दादागिरी करत होतात, मग या कलाक्षेत्रात कसे आलात? त्यावर दादा कोंडके आपल्या कॉमेडी शैलीत म्हणाले, तसा मी मूळचा कलावंत नव्हे, वात्र अन खोडकर होतो. पण या वात्रपणात सुद्धा माझी विनोदी बुद्धी जागवणे इतकी होती. आमच्या लहानपणी गिरगावात मळा नावाचा एक करमणुकीचा प्रकार होता. या मेळ्यात कला प्रकार सादर केली जात. कोणी गाणं म्हणे, कोणी नकला करी, कोणी नृत्य करी, तर कोणी स्वगत म्हणून दाखवी. अशा प्रकारे लोकांचं मनोरंजन होत असे. मी अशाच मेळ्यामध्ये लहानपणी काम करायचो. माझी गाणी आणि नकला लोकांना विशेष आवडायच्या. माझ्या कला गुण आहेत याची जाणीव मला त्यावेळेपासून झाली. पुढं मोठं झाल्यावर मी भोईवाड्यातल्या श्रीकृष्ण बँड पथकात सामील झालो. तिथं मी क्लेरोनेट, ट्रम्पेट, सॅक्सोफोन, पट्टी तरंग ही सगळं वाद्य वाजवायला शिकलो. ढोल, ड्रम तर सोपाच होता माझ्यासाठी. आम्ही लग्नांच्या वरातीच्या सुपाऱ्या घेत होतो आणि मी त्यातही वाद्य वाजवायचो. हळूहळू मी राष्ट्र सेवादलाच्या लोकांच्या संगतीत आलो आणि त्यांच्या संस्कारामुळे माझी गुंडगिरी थोडी कमी झाली होती. सेवादलात ही समाजवादी पक्षाची पाठशाळा, त्यामुळे मी समाजवादी बनलो. त्यानंतर कलापथक, मुंबई कामगारमधील मंडळी जमवत कार्यक्रमाला सुरुवात केली. लोकनाट्याने खऱ्या अर्थाने माझी उपजत विनोदबुद्धी आणि काव्यप्रतिभेला संधी मिळाली. काही गाण्यांना चाल लावत ती सादर करत असे तर कधी कधी लोकनाट्यात लोकांना हसवण्यासाठी काही ऑडिशन्सही घेऊ लागलो. अशा प्रकारे माझ्या हातात दादा माळून शाहीर दादा कोंडके उदया आला. शाहीर दादा कोंडके यांनी वगनाट्य करत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा केला होता व त्यांनी कष्टकरी कामगार व शेतकरी मराठी मायबाप प्रेक्षकांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या होत्या. महाराष्ट्रातील रसिकांची मने जिंकून दादा कोंडके यांनी मराठी चित्रसृष्टी एकापेक्षा एक असे दर्जेदार व मनोरंजक सिनेमे बनवले. एवढंच काय तर हिंदी व गुजराती भाषेत देखील दादा कोंडके तितक्याच ताकदीचे सिनेमे बनवले. मराठी चित्रसृष्टीत एक सुवर्ण युग निर्माण करणारा हरहुन्नरी कलावंत दादा कोंडके यांना आपण कधीही विसरू शकणार नाही. पडद्यावर पाहण्या इतकंच त्या कलाकाराचं रूप नव्हतं, तर खऱ्या आयुष्यातही तो व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून अव्वल होता. यात वादच नाही. लोकांना खळखळून हसवणारे हे दादा कोंडके पुन्हा होणे शक्यच नाही.